कधी कधी काय होतं, आपल्याला एखादा शब्द सुचत नाही वेळेवर. आणि माणूस हा असा आहे की त्याला वेळेवर जर शब्द नाही सुचला तर तो पर्यायी शब्दांचा वापर करतो. असंच एक खूप गमतीशीर प्रकार माझ्या महाविद्यालयीन जीवनामध्ये घडला होता. आमच्या एका प्राध्यापकांनी आम्हाला एक टास्क दिला होता की तुम्ही हे प्रॅक्टिकल करायचं. आणि त्यांची अशी सवय होती की प्रॅक्टिकल पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस प्रॅक्टिकल संपायची वेळ यायची त्यावेळेस ते सांगायचे की सांग तू आता प्रॅक्टिकल काय केलं. तर माझा एक मित्र होता. तो मित्र खूप अभ्यासू पण होता आणि खूप सिन्सिअर पण होता. तर त्यांनी सांगितलं की मी एक स्लाइड बनवली. आणि विज्ञानामध्ये कसं असतं की स्लाइड बनवल्यानंतर त्याच्यावरती आपण एक कव्हर स्लिप ठेवतो. आणि तो सांगत असताना मी मटेरियल घेतलं, सेक्शन घेतलं, स्लाइड घेतली आणि त्याच्यावरती मी कव्हर स्लिप ठेवली. आता गमतीचा प्रकार असा आहे की तो कव्हर स्लिप हा शब्दच त्याला आठवत नव्हता. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं आमच्या सरांना की मी स्लाइड घेतली आणि त्याच्यावरती मी काचेची चिपळी ठेवली. तर असे खूप अनेक प्रसंग आहेत सांगण्यासारखे, पण वेळ कमी आहे त्यामुळे मी थोडंसं आटोपतं घेतोय. आणि एक शेवटचं उदाहरण असं सांगतो की एकदा आम्हाला असंच आमच्या सरांनी सांगितलं की जाऊन बॉटनीच्या प्रॅक्टिकलसाठी सबमिशन करायचं. आणि म्हणून माझा तो मित्र आज हल्ली तो एक चांगल्या विद्यालयामध्ये मुख्याध्यापक या पदावर आहे. मग आम्ही दोघं गेलो एका शेतामध्ये. आणि आमचं जे कॉलेज होतं तिथून एक साधारणतः 7-8 किलोमीटरवरती होतं. तिथं आम्ही गेलो. आम्हाला आलूच्या झाडाचे पानं जमा करायचे होते. आम्हाला कळलं की या शेतामध्ये आलूची झाडं आहेत. आणि आम्ही तिथं गेलो आणि नेमकं झालं असं की 8 दिवसापूर्वीच ते झाडाचे तिथं काढणी झालेली होती, आलू काढलेले होते. आणि आम्हाला तर तिथं काही पानं मिळालीच नाहीत. मग तिथं जो शेतात काम करणारा एक व्यक्ती होता त्याने आम्हाला सांगितलं की काही वाळलेले पानं अधूनमधून दिसत आहेत कुठेतरी, ते तुम्हाला जर हवे असतील तर ते तुम्ही घेऊन जा. आणि आपण ते वाळलेले पानं आणलं. मग आता आम्ही थोडीशी शक्कल लावली की आता सरांना तर हे द्यायचंय पानं. मग मी काय केलं, त्या पानाला थोडंसं भिजू घातलं आणि थोडं मऊ झाल्यानंतर त्याला स्प्रेड केलं एका पेपरवर. आणि आम्ही ते दुसऱ्या दिवशी घेऊन गेलो सरांकडे. मग सरांना सांगितलं की सर आम्ही आलूचे पानं आणलेले आहेत. मग सरांनी म्हणले हे काय. म्हणलं सर हे डिसीज अभ्यास करण्यासाठी पानं आम्ही आणलेले आहेत, कारण ते वाळलेले होते.